सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आपण नेहमी ऐकत असतो की पुण्य मनुष्यानं करावं, वाईट मनुष्यानं कधी वागू नये. आपले बघा वडीलधारी माणसं म्हणतात ना की माणसानं नम्रतेनं राहावं, माणसानं कधीही पुण्याचं कार्य करावं. पण आपण करतो का बरं? आपल्याला माहीतच नसतं नक्की पुण्य म्हणजे काय. पण आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, हा पुण्याचा नक्की हिशोब काय असतो, पुण्याचा हिशोब कोण ठेवतो, कशासाठी पुण्य करायचं, या पूर्ण आपण याचं विश्लेषण करणार आहोत, याचा आपण अर्थ पाहणार आहोत. पहा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये सांगितलं ना, हा हरिपाठातील अभंग आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पहा, तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे ज्या भगवंताचं आपण नाम जप करतो ना, त्या हरिनामाचं पुण्य इतकं महान आहे ना की त्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहुणी जिभेवर हरिनाम असेल ना तर आध्यात्मिक उन्नती होत असते. नाहीतर नुसतंच हरिनामाचं ढोंग करायचं आणि कुठेतरी मठावर, कुठेतरी अंगावर काहीतरी विभूषणा करायची, वेडे वाकडे कपडे घालायचे, तर तुमच्या जीवनाचं पुण्य तुम्हाला वाटत असेल होईल. पण असं पुण्य अजिबात होणार नाही. कारण या कलियुगातल्या मनुष्याला आहे ना, भगवंतानं असं सांगितलेलं आहे की तू संसारात जरी राहशील ना तरीसुद्धा तुझी भक्ती होणार आहे. पण आपण मात्र काय करतो बरं? आपण करत नाही. आपल्या जीवनातील आपले काही नातेवाईक असतील, आपले मित्रपरिवार असेल, संसार सोडून बघा पुण्याचं कर्म करायला जातो, भगवंताचं नामस्मरण करायला जातो. पण आपल्या मुलांचे, आपल्या आईवडिलांचे जे वाईट आशीर्वाद असतात ना, ते वाईट आशीर्वाद आपल्याला पुण्य निर्माण होत नाही. म्हणून आपण संसारात राहून पुण्य कसं करायचं ना, ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. एका अरण्यातील शांत आश्रमामध्ये एक वृद्ध साधू राहत होते. आयुष्याची तब्बल 30 वर्ष त्यांनी प्रभूच्या ध्यानामध्ये, जपामध्ये आणि तपश्चर्येमध्ये व्यतीत केली होती. आता त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या सुरकुत्या उमटल्या होत्या. शरीर अशक्त झालं होतं, पण मन मात्र विलक्षण शांत होतं ना. त्यांना स्पष्ट जाणवत होतं आता या देहाचा प्रवास संपत आला आहे. पण त्या जाणीवतेची भीती नव्हती, उलट एक गूढ समाधान होतं ना. इतकी वर्ष प्रभू भक्तीमध्ये घालवली, असंख्य प्रभू कर्म केली, त्यांच्या मनामध्ये खात्री होती की त्यांच्या पुण्यसंचयामुळं मोक्षाचा मार्ग आता निश्चित झाला आहे ना. एका रात्री ध्यानावस्थेत असताना त्यांच्या मनामध्ये एक अनोखं दृश्य उभं राहिलं. त्यांच्या समोर एक स्त्री उभी होती. तिचा संपूर्ण देह तेजाने उजाळलेला होता, पण तिचा चेहरा मात्र धुक्याच्या पडद्यामागे लपल्यासारखा अस्पष्ट दिसत होता. ती शांत स्वरामध्ये म्हणाली, मला तुमचं 1 दिवसाचं पुण्य द्या आणि त्याबद्दल माझं 1 दिवसाचं पाप तुम्ही स्वीकारा. इतकं बोलून ती क्षणात अदृश्य झाली. साधू दचकून उठले. 30 वर्षाच्या तपश्चर्येत त्यांच्या मनात कधीही स्त्रीचा विचार आला नव्हता. मग मृत्यू अगदी जवळ असताना ही स्त्री त्यांच्या ध्यानात काय येत होती? त्यांनी तो विचार झटकून टाकला आणि पुन्हा प्रभूच्या नामस्मरणात मन गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली. यावेळी तिचा चेहरा दुसरंच दिसत होता. दुसरंच म्हणजे अस्पष्ट दिसत होता. ती पुन्हा म्हणाली, मला तुमचं 1 दिवसाचं पुण्य द्या आणि माझं 1 दिवसाचं पाप स्वीकारा. यावेळी साधूंनी तिचा चेहरा ओळखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं रूप जणू धुक्यामध्ये विरघुळ गेलेलं होतं. तिचं रूप होतं ना, साधूंना दिसेनासं होतं. आता त्यांच्या मनामध्ये
अस्वस्थतेची जागा चिंतेने घेतली होती. एका दिवसाच्या पुण्यानं ती स्त्री काय करणार होती, ती कोण होती आणि तिला त्या पुण्याची एवढी गरज का होती? त्यांना आपल्या गुरूंचे शब्द आठवले. पुण्य हीच साधकाची खरी कमाई असते ना. आयुष्यभर कष्टाने मिळालेली ही संपत्ती कधीही कोणाला देऊ नकोस. पुण्य गमावलं ना तर मोक्ष दूर निघून जाईल. हे आठवतात साधूंच्या मनात संशय दाटून आला. ही माझा मोक्ष हिरावून घेण्याची एखादी मायावी योजना तर नाही ना. शेवटी त्यांनी आपल्या गुरूंना हा सगळा प्रकार सांगितला. गुरूंनी कठोर स्वरामध्ये उत्तर दिलं, माझी इतकी वर्षाची शिकवण तू विसरलास का बरं? पुण्य कोणालाही देत नाहीत, तीच तुझी खरी संपत्ती आहे. तिचं रक्षण कर. गुरूंचे शब्द ऐकून साधू परत तिथून बघा त्या आश्रमामध्ये आले. पुन्हा ध्यानात बसले आणि पुन्हा तीच स्त्री त्यांच्या मनामध्ये प्रकट झाली. यावेळी तिच्या आवाजात करुणेपेक्षा अधिक निर्भयता होती. ती म्हणाली, तुझा गुरु अपूर्ण आहे, त्याला अजून ज्ञान पूर्ण झालेलं नाही. साधू चकित झाले. ती पुढे म्हणाली, तुला वाटतं तू संसाराची आसक्ती सोडलीस, पत्नी, मुलं, घरदार सगळं मागं टाकलंस म्हणूनच स्वतःला विरक्त समजतोस. पण सत्य वेगळंच आहे ना. तू आणि तुझा गुरु आसक्ती सोडली नाही, तिने फक्त रूप बदललं आहे. पूर्वी संसाराला चिकटलात, आज पुण्याला चिकटून बसलात. ज्याला सोडता येत नाही ना, तीच तर खरी आसक्ती असते ना. साधूंच्या छातीमध्ये काहीतरी हाडलं. ती पुढे म्हणाली, तुमच्या चरित्रामध्ये गरजूला मदत करण्याची इच्छा उरलेली नाही. मोक्षाच्या हव्यासात तुम्ही करुणाच विसरला आहात. हेच ऐकतात साधू अस्वस्थ झाले. ते धावतच गुरूंकडे गेले. स्त्रीचे प्रत्येक शब्द त्यांनी गुरूंना सांगितलं. गुरूंच्या डोळ्यांमध्ये संताप दाटला. गुरूंवर संशय घ्यायला लावणारी ती स्त्री, बघा ती एखादी दुष्ट आत्मा आहे. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, ती तुला पापाच्या मार्गावर नेत आहे. साधू पुन्हा आश्रमामध्ये परतले. पण यावेळी त्यांच्या मनात पूर्वीसारखी शांतता नव्हती. एकीकडे गुरूंची आज्ञा आणि दुसरीकडे त्या अनोळखी स्त्रीचे शब्द होते. दोन्ही त्यांच्या अंतःकरणात संघर्ष करत होते. त्या रात्री पुन्हा ती स्त्री त्यांच्या ध्यानामध्ये आली. यावेळी तिच्या आवाजात आदेश नव्हता, पण एक विलक्षण वेदना होती. ती म्हणाली, इतकी वर्ष अध्यात्मात राहून तू अजूनही विचारांचा गुलामच राहिलास. स्वतःचं सत्य शोधण्याची हिंमत तुझ्यात निर्माण झाली नाही. तुझ्या गुरूंच्या मर्यादेत, ज्ञानाच्या चौकटीत तू स्वतःला कैद करून घेतलंस. मी शेवटचं सांगते, मला तुझं 1 दिवसाचं पुण्य दे आणि माझं 1 दिवसाचं पाप तू स्वीकार. पहा, आपल्याला माहीत असावं की आपण काय पाहत आहोत. नुसती ही गोष्ट ऐकू नका. या ज्या निरूपणाचं सार आहे ना, नक्की पुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो, नक्की पुण्य कुणाला म्हणतात, हे आपण पाहत आहोत. पहा, बघा ती स्त्री म्हणाली ना, मला एक जीवाला मोक्ष मिळवून द्यायचा आहे. ही माझी इच्छा नाही, मी स्वतः प्रभूची इच्छा आहे. साधू स्तब्ध झाले. त्यांच्या आयुष्यभराच्या श्रद्धेचा हा पाया डळमळू लागला. संत म्हणत होते, पुण्य कोणालाही देऊ नका. धर्म शिकवत होता, गरजूंची मदत करा. दोन्ही सत्य समोर उभी होती आणि त्या 2 संतांच्या मध्ये उभा राहून साधू स्वतःलाच विचारत होता, खरा धर्म कोणता? पुण्य जपणं की करुणेसाठी तेही अर्पण करणं? साधूंच्या मनामध्ये विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं. एकीकडे गुरूंची आज्ञा, दुसरीकडे त्या रहस्यमय स्त्रीची विनवणी. सत्य नेमकं कोणाचं समजावं हेच त्याला कळेनासं झालं. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा थेट प्रभूंशी संवाद साधायचा. लोकांच्या मतांपेक्षा, गुरूंच्या शब्दांपेक्षा, स्वतःच्या बुद्धीपेक्षा
श्रेष्ठ तर प्रभूंची जी इच्छा असते ना, मग त्यांच्याकडून सत्य जाणून घ्यावं. तो गाढ ध्यानामध्ये बसला आणि अंतःकरणातून प्रार्थना करू लागला, प्रभू मार्ग दाखवा, तुमची इच्छा काय आहे, एवढं मला जाणून घ्यायचं आहे. क्षणभर संपूर्ण सृष्टी निशब्द झाली आणि मग आकाशातून गंभीरपणे करुणामय स्वर उमटला, प्रथम तूच मला सांग, नेमक्या कोणत्या पुण्यावर तू एवढा गर्व करतो आहेस. हा प्रश्न ऐकताच साधू थोडा गोंधळला, तरीही तो शांतपणे म्हणाला, प्रभू 30 वर्ष मी अखंड तुमचं ध्यान केलं आहे. 30 वर्ष भिक्षेवर जगलो. आयुष्यात कधीही धनाचा संशय केला नाही. त्यागाला जीवन मानलं. पत्नी, मुळं, संसार सगळ्यांचा त्याग करून तुमच्या चरणी आलो. क्षणभर शांतता पसरली. मग ती दिव्य वाणी पुन्हा घुमली. 30 वर्षात तू एकही रचनात्मक कार्य केलं नाहीस, एकही उपयुक्त काम केलं नाहीस. दुसऱ्यांनी कमावलेलं अन्न खाल्लंस, दुसऱ्यांनी उभारलेला घरात राहिलास आणि फक्त राम राम, जय सद्गुरू, ओम नमः शिवाय, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असा जप करत राहिलास. पण केवळ जप केल्यानं पुण्य कसं मिळतं हे मलाच माहीत नाही. साधू निशब्द झाला आणि ती वाणी होती ना, ती वाणी पुढे म्हणाली, तू जर दिवसभर पैसे पैसे असा जप करत बसलास ना, तर तुझं बँक खातं भरून जाईल का बरं? तूच सांग. नाही ना. मग केवळ नामस्मरणानं पुण्याचं भांडार कसं भरू शकेल बरं? म्हणूनच सत्य हेच आहे ना, तुझ्या खात्यात 1 दिवसाचं पुण्य जमा झालेलं नाही. हा शब्द ऐकतात साधूंच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या पुण्यावर विश्वास ठेवून तो मृत्यूची वाट पाहत होता, त्याचं अस्तित्वात नाही ही कल्पनाच त्याच्यासाठी असह्य होती. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. शेवटी धीर एकवटून त्यानं विचारलं, प्रभू मग ती स्त्री माझ्याकडे पुण्य का मागत होती? दिव्यवाणी शांतपणे म्हणाली, तुला माहीत आहे ती स्त्री कोण आहे? साधूनं मान हलवली, नाही प्रभू, मला अजिबात माहीत नाही, पण मला ती कोण आहे ना हे जाणून घ्यायचं आहे. प्रभू म्हणाले, ती दुसरी कोणी तिसरी कोणी नसून ती तुझी धर्मपत्नी आहे. या ऐकतात साधूचे डोळे विस्पारले. त्याच्या ओठांवर शब्दच फुटेना. प्रभू पुढे म्हणाले, ज्या संसाराला तू पाप समजून सोडून आलास ना, जिचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतंस, तिचं तुझ्यासमोर उभी होती. साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळू लागले. तो थरथरत्या आवाजामध्ये म्हणाला, प्रभू मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. प्रभू म्हणाले, मग ऐक, ज्या दिवशी तू कोणालाही काही न सांगता घर सोडलंस ना, त्या दिवसापासून ती कित्येक दिवस तुझी वाट पाहत राहिली. प्रत्येक पावलांचा आवाज तिला तुझाच वाटत होता. प्रत्येक संध्याकाळी दाराकडे नजर लावून ती रडत बसायची. पण एक दिवस घरात शेवटचं धान्यही संपलं. मुलांच्या भुकेने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकले. दुःख बाजूला ठेवून ती कामाच्या शोधामध्ये भटकू लागली. ती फार शिकलेली नव्हती आणि तू तिला आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर एकटी सोडून गेलास. काम कुठेही मिळत नव्हतं. शेवटी तिला एक कुष्ठरोगी आश्रमामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत ती दररोज त्या रुग्णांची सेवा करते, ज्यांना त्यांचे नातेवाईक टाकून जातात ना, ज्यांच्या जखमांना हात लावायलाही लोक घाबरतात. त्यांच्या जखमा ती स्वतःच्या हातांनी धुते, त्यांची भूक भागवते, त्यांच्या अश्रू पुसते, स्वतःला रोगापासून वाचवत दुसऱ्यांचं दुःख स्वतःचं समजून जगते. आणि तरीही ती स्वतःला पापी समजते, कारण तिच्या मनात आजही एकच वेदना आहे, माझा नवरा मला सोडून गेला. नक्की माझ्यातच काही दोष असेल. साधूच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. प्रभू पुढे म्हणाले, आता तिला सतत एकच आभास होत आहे,
तुझा मृत्यू जवळ आला आहे. तिला वाटतं ज्या मोक्षासाठी तू संसार सोडला ना तो तुला नक्की मिळावा. ती रोज माझ्याजवळ प्रार्थना करते, प्रभू माझ्यासारख्या पापी स्त्रीचं आयुष्य जर कुणाच्या उपयोगी पडत असेल ना तर ते घेऊन जा, पण माझ्या पतीला मोक्ष द्या. मी तिला सांगितलं तुझ्या एका दिवसाचं पुण्य त्याला दे. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, माझ्याकडे पुण्य कुठे आहे प्रभू? असतं तर एका क्षणाचाही विचार केला नसता. माझं सगळंच पुण्य मी त्यांना अर्पण केलं असतं. ती तर तुमचं ध्यानही करत नाही ना. प्रभू मंद स्मितहास्य करत म्हणाले, तिलाही तुझ्यासारखं वाटत होतं. ध्यान केल्यानं पुण्य मिळतं, पण मी तिला तिला असं वाटत होतं ना की ध्यान केल्यानं पुण्य मिळतं, पण मी तिला समजून दिलं नाही. कारण तिची ती निस्वार्थ सेवा होती ना, त्या निस्वार्थ सेवेनंच खरे पुण्य मिळत असतं. नुसतं ध्यान केल्यानं पुण्य मिळतं का? जर दुसऱ्यांच्या, आपल्या मुलांचे, आपल्या पत्नीचे आशीर्वाद आपल्यासाठी जर पुण्यकारक होत नसतील तर आपल्या जीवनामध्ये कधी पुण्य मिळणार नाही. त्यांचा तळतळाट तुमच्या पुण्याचा वाटा कधीच होऊ शकत नाही. दुसऱ्यांच्या वेदना आहेत ना त्या स्वतःच्या मानून जगण्याचा निर्माण होतं. मी तिला एवढंच सांगितलं की एका दिवसाचं पुण्य माग आणि तुझ्या एका दिवसाचं पाप त्याला दे. ती आश्चर्यानं म्हणाली, असा कोण असेल जो दुसऱ्याचं पाप स्वीकारून स्वतःचं पुण्य देईल? तेव्हा मी तिला उत्तर दिलं, साधू लोक असेच असतात. प्रभूंचा स्वर आता अधिक गंभीर झाला होता. पण सत्य काय झालं माहीत आहे का बरं? ती तुला तिच्या आयुष्यभराच्या सेवेचं अमूल्य पुण्य द्यायला तयार होती आणि तू मात्र अस्तित्वातच नसलेल्या पुण्याचा हिशोब मांडत बसलाय. दुसऱ्याच्या दुःखासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ज्या मनात नाही ना तो खरा साधू कसा म्हणवणार बरं? तू संसार सोडला पण अहंकार सोडू शकलास नाही. म्हणूनच तू साधूचा वेश धारण केलास पण अजून खरा साधू होऊ शकला नाही. दिव्यवाणी पुढे म्हणाली, तू 30 वर्षात एकदाही मागे वळून पाहिलंच नाही. तुझी पत्नी, तुझी मुळं कशी काय जगत असतील याचा साधा विचारही तुझ्या मनामध्ये आला नाही. पण ज्या स्त्रीला तू मागे सोडून आलास ना ती आजही तुझ्यासाठी अस्वस्थ आहे. तिला फक्त एकच इच्छा आहे, तुला तुझा अंतिम ध्येय, तुझा मोक्ष प्राप्त व्हावा. क्षणभर थांबून प्रभू पुन्हा म्हणाले, आज ती स्वतः तुझ्या मृत्यूच्या उंबरट्यावर उभी आहे. कुष्ठरोगाने तिचं शरीर पोखरलं आहे, तरीही तिच्या प्रार्थनेत स्वतःसाठी एकही शब्द नाही. ती रोज माझ्यासमोर हात जोडून फक्त एवढंच मागते, प्रभू माझ्या पतीला मोक्ष द्या. आणि तू मात्र गेली 30 वर्ष स्वतःच्या मोक्षाचा हिशोब मांडत बसला आहेस. हे शब्द ऐकतात साधूच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. त्याच्या छातीत धडधड वाढली, श्वास जड झाला. क्षणात त्याची ध्यान अवस्था होती ना ती भंगून गेली. तो दचकून उठून बसला. संपूर्ण अंग घामाने भिजलं होतं. त्यानं घाईघाईनं आश्रमाबाहेर पाहिलं. पूर्व क्षितिजावर पहाटेची पहिलं किरण उमटू लागली होती. एक क्षणही न दवडता त्यानं आपली झोळी उचलली, ती खांद्यावर अडकवली आणि सरळ गुरूंच्या कुटीमध्ये जाऊन उभा राहिला. गुरूंनी आश्चर्यानं विचारलं, आज एवढ्या पहाटे भिक्षेसाठी निघालात का? साधू शांतपणे म्हणाला, नाही गुरुदेव, मी घरी निघालो आहे. गुरु चकित झाले. आता घरी जाऊन काय करणार आहेस बरं? साधूच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. तो नम्र स्वरामध्ये म्हणाला, धर्म शिकायला. गुरुनी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं. साधू पुढे म्हणाला, आज मला समजलं, धर्म म्हणजे फक्त देवळात बसून तासन तास घंटा वाजवत पूजा करणं नाही, मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करणं नाही, गिरजाघरात प्रार्थना करणं नाही, गुरु ग्रंथांसाहेबांचं पठण करणं नाही. हे सगळं श्रद्धेला दिशा देणारं आहे ना, धर्माकडे नेणारं आहे.
पण हाच संपूर्ण धर्म नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये नव्या जाणीवेचं तेज झळकत होतं. तो पुढे म्हणाला, खरा धर्म म्हणजे एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं, एखाद्या अंध व्यक्तीला हात धरून सुरक्षित रस्ता पार करून देणं, एखाद्या गरजूंना संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणं, एखाद्या आजारी माणसाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करणं, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदतीचा हात देणं, दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं, हाच खरा धर्म आहे. हेच खरं पुण्य आहे. साधूनं क्षणभर आकाशाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये पश्चातापापेक्षा नव्या सत्याचा प्रकाश अधिक होता. तो हळूच म्हणाला, आज मला समजलं, पुण्य पूजा पाठाच्या देखाव्यानं वाढत नाही, तर ते वाढतं निस्वार्थ सेवेनं, खऱ्या मनानं केलेल्या मदतीमुळं, दुसऱ्याचं दुःख स्वतःचं मानून जगण्यामुळं. इतकं बोलून साधूनं गुरूंना नम्रपणे प्रणाम केला आणि 30 वर्षापूर्वी घराकडे त्यानं पाठ फिरवली होती ना, त्याच घराकडे तो निघाला. यावेळी मोक्ष शोधण्यासाठी नव्हे, तर धर्म जगण्यासाठी. म्हणजे बघा, हा बोध जर मनुष्याने घेतला ना, तर बरीच घरं पुरवरत होतील, बरीच घरं दुःखी झालेली सुखी होतील. पण आजच्या जीवनामध्ये आहे ना, आपण हे सर्व विसरतो. नक्की भक्ती म्हणजे काय हेच आपल्याला कळालेलं नाही. तर भगवंताची आपल्याला कृपा होईल का बरं? भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल का बरं? आपण संसारात राहून आपली मुलं बालं, आपली पत्नी, आपले आई वडील यांना जर खुश ठेवू शकत नसाल ना, तर तुमचा काय धर्म आणि काय भक्ती? नुसतीच भक्ती भक्ती करून भक्ती होत नसते. भक्ती आहे ना, संसार करून होत असते. आणि या कलियुगातल्या मनुष्यानं आहे ना, संसार करून भक्ती करा. आपल्या मुलाबाळांना, आपल्या पत्नीला, आपल्या आईवडिलांना भक्ती मार्गामध्ये आणा. हेच खरं पुण्य आहे. दुसरं तिसरं कोणतंच पुण्य नाही. नक्कीच ध्यान साधना केली पाहिजे, पण संसार सांभाळून करा. नाहीतर तुम्ही लग्नच करू नका. लग्नाच्या अगोदरच ध्यानामध्ये लागा, ते व्यवस्थित आहे. पण आपली बायकामुळं सोडून जर आपण भक्ती करत असाल, तर ते अयोग्यच आहे ना. भगवंत त्याच्यावरच कृपा करतो, जो नेहमी कर्माने वागतो, कर्माने राहतो आणि वाणीनं दुसऱ्याला प्रेम देतो. तोच श्रेष्ठ मनुष्य आहे ना, तोच खरा भक्त आहे. म्हणून मनुष्यानं आहे ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊ नका, दुसऱ्यांच्या संसारात काळभेळ करू नका. आपलं जीवन चांगलं वागा. येणाऱ्या काळामध्ये आपण आहे ना, अतिशय चांगल्या प्रकारे मनुष्य होऊ शकतो. अगोदर मनुष्य व्हा. काही लोक करतात काय, डायरेक्ट भगवंत व्हायला बघतात. आणि मग आता येणाऱ्या बघा, काही साधू जेलमध्ये आहेत ना, ते भोंदू साधू आहेत. भगवंत व्हायला गेलं ना, की मग तुमचा मुक्काम जेलमध्येच होणार आहे. म्हणून आपला गुरु चांगला हवा. जर आपला गुरु चांगला असेल ना, तर शिष्यही तेवढा ताकदवान होतो. आणि या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच गुरु आहेत, ते म्हणजे दत्तगुरु महाराज. जे त्यांना भेटले ना, त्यांच्या जीवनाचं सोनंच झालं समजा. त्यांच्या जीवनाला मुक्तीच मिळाली समजा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर गुरु नसेल ना, तर दत्तगुरूंसारखे गुरु बनवा. दत्तगुरूंना शरण जा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.